Mahesh welcoming you to my channel Nordic Jeevan, and we have with us today Nappe. This bear name is Nappe, and मी महेश तुमचं परत एकदा माझ्या चॅनल नॉर्डिक जीवनमध्ये स्वागत करतो. आज आपण फिनिश डिश बघणार आहोत, रोसोली. We will see today the Finnish dish called rosoli, and it's a vegetarian dish. व्हेज डिश आहे आणि क्रिसमसची डिश आहे, ते तुम्ही बघा. So let's see the Christmas dish, rosoli. Keep watching till the end. बघा, शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेल. आणि तुम्ही बघू घरात कुठेही बनवू शकता जगामध्ये, कारण की कुठेही मिळतं ते सामान. सो कीप ऑन वॉचिंग. बाय. So you can see that there is a carrot, potato and the beetroot. Beetroot takes a lot of time. So I think you should start boiling in advance, or maybe one day before is also good. आणि तुम्ही प्लेटमध्ये बघू शकता जर बटाटे आणि गाजर आणि बीटरूट आहे. बीटरूट वाफायला भरपूर टाईम लागतो, तर आदल्या दिवशी करून ठेवलं तरी चालेल, किंवा तुम्हाला करायचं असेल तर वेल ॲडव्हान्समध्ये सगळं वाफवून ठेवा, त्याच्यानंतर तुम्हाला करता येईल. त्याच्यात भरपूर अजून दुसरी गोष्टी लागतात, जसं सफरचंद आहे, लाल कांदा आहे आणि व्हिनेगरमध्ये मॅरिनेट केलेलं काकडी आहे. We will need also some kind of apples and then red onions and marinated cucumbers in vinegar. And by the way, keep that beetroot sauce. I will show you at the end how to use it. The beetrootचा जो लाल कलरचा सॉस राहील तो जरा ठेवून द्या, मी तुम्हाला शेवटी दाखवीन कसा यूज करता येईल डेकोरेशनमध्ये. तोपर्यंत आता बॉईल होऊ दे. मी बॉईल करायला ठेवलं आहे आता टोपामध्ये. ते झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघू. केप बीटरूट फॉर बॉइलिंग. बीटरूट वाफायला ठेवलं आहे. गाजर पण वाफायला ठेवलं आहे. सो इट्स कॅरेट इज ऑल्सो बॉइलिंग. ॲज आय सेड दॅट यू हॅव टू कीप बॉइलिंग इन ॲडव्हान्स. बीटरूट टेक्स मोर टाईम. Now you can see that there has been boiled now beetroot for a long time, and even carrot and even potatoes, and these are now cold. So next step we have to remove the covers. So peel it. बघा, ते आता बीटरूट आणि बटाटे आणि गाजर झाले, तयार झालेत वाफून. आता त्याच्यानंतर आपण त्याची सालं काढायची आहेत. आणि हे बघा, हे थंड झाल्याशिवाय काय करू नका. थंड झालं पाहिजे, कारण की जी आपण डिश बनवणार आहोत ती थंड असते. सो द डिश विल बी कोल्ड डिश. सो नेवर यूज एनी हॉट ingredients there. And as I said, that keep the juice of the beetroot. You can see there is a beetroot juice. Can you see? And जसा हा बीटरूटचा ज्यूस मी सांगितलं बाजूला काढून ठेवा, तो बाजूला काढून ठेवला आहे. आणि मी दाखवीन बनवताना कसा वापरीन मी तो. सो वॉच when I will start making, so you will get the idea. And this is the thing that you take the quantity, how much you want to make it. So it's up to you. So according to that you take. But I will show when I start making that what I have took it, so you get some idea. Now I will show you the ingredient I am going to use. So just see, look at in the picture. So I will show you the what is there. So this is the cucumber, which is marinated in the vinegar. हे काकडी आहे जे व्हिनेगरमध्ये मॅरिनेट केलं आहे. आणि हे बघा, हे रेड ओनियन आहे, त्याला स्पॅनिश ओनियन पण म्हणतात. सो आय विल यूज रेड ओनियन, बट आय केप्ट इट समथिंग हिअर. यू सी इट्स लीक. इट्स यू कॅन यूज ऑल्सो इन्स्टेड ऑफ ओनियन इफ यू डोंट वॉन्ट, बट यूज व्हेरी स्मॉल क्वांटिटी, डोंट यूज मच. सो आपण हे पण वापरू शकतो. हे जे कांदा आहे तो पातीचा कांदा. आणि हे बघा, इथे बीटरूट आहेत, हे लहान आहेत आणि काही काही वेळा ते मोठे असतात, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराच्या प्रमाणे तुम्ही वापरू शकता. सो सी दॅट what is the size of the beetroot, then you can use. And yes, and you can see here is the apple, and we have to use the apple anyhow. So apple will be peeled if you want. Some people they don't peel it, but better to peel it. So you can use, you don't need to peel also this cucumber, but if you want you can peel it, but I don't peel it. तुम्हाला पाहिजे तसं ते तुम्ही वापरू शकता. काकडी
सालीसकट पण वापरू शकता. हे ॲपल आहे जे सफरचंद आहे ते सालीसकट वापरू शकता, पण मला साल काढून पण वापरायला आवडेल. आणि लाल कांदे याच्यासाठी कारण की बघा हे सगळं लाल आहे, बीटरूटनी लाल कलर येणार आहे. सो रेड ओनियन विल ऑल्सो गिव्ह द रेड कलर. लाल कांद्यानी पण लाल कलर येतो. तर सगळं कसं लाल होईल कारण की ती डिश थोडी लाल होणार. आणि तुम्हाला माहिती आहे बीटरूटनी कसं हात लाल होतात. सो ॲज यू नो द बीटरूट मेक्स युअर हँड ऑल्सो रेड. So this is the ingredient I am going to use. So we'll see later when I start making. So as I said, peeling it and then cutting into small pieces. आता आपलं राहिलं की हे सगळं आधी त्याची सालं काढून घ्यायची आहेत. जसं गाजर आहे, बीटरूट आहे, बटाटे आहेत आणि कांदे वगैरे. आणि मग त्याचे लहान पीसेस करायचेत आणि नंतर मी दाखवतो पुढे काय करायचं ते. You can see here that I have cut the apple. I have shown you 2 apples, but I think 1.5 apple is enough because you need to taste the apple how it is. If it is sour, then use it less. मी आता जे 2 सफरचंद दाखवले त्यातलं फक्त 1 आणि अर्धा घेतलं आहे कारण की सफरचंद कापल्यावरती जरा टेस्ट बघा कसं त्याचं टेस्ट आहे की आंबट आहे की गोड आहे. आंबट असेल तर कमी टाकलेलं तरी चालतं. आणि हे बघा हे सफरचंद कापलेलं दाखवतं आहे ते एवढ्या साईजचे बाकीचे गाजर बीटरूट वगैरे आहे त्या साईजचे तुम्ही तुकडे करायचे बटाटे वगैरे. सो दिस साईज यू हॅव टू मेक द क्यूब्स ऑफ द बीटरूट, द कॅरेट अँड पोटॅटोज लाईक दॅट. You can see that this is little bit orange and as you know why it is. Yeah, of course this is science and I guess you might be knowing that why the apple comes brown after cutting. तुम्हाला माहिती असेल सायन्समध्ये का सफरचंद कापल्यावरती कसं ब्राऊन होतं ते, त्यामुळे ते थोडं ब्राऊन दिसतंय, त्यामुळे ते काही खराब नाही आहे. आता मी पुढचं नंतर दाखवीन, तोपर्यंत वाट बघा थोड्या वेळ. Now we have cut the beetroot. It was 9, the size which I have shown. In this you put more beetroot than the other stuff. बघा याच्यात मी ते 9 बीटरूट टाकले जसं मी दाखवलं होतं त्या साईजचे. आणि हे बघा हे कसं दिसतंय ते. त्याच्यात नंतर आपण ते मिक्स करू बाकीचे पीसेस झाल्यानंतर. वी हॅव नाव कट दिस कॅरेट्स. गाजर कापलेले आहेत बघा. आणि हे गाजर किंवा बटाटे वगैरे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका. त्यामुळे हे बघा इथे पण आम्ही गाजर थोडी ठेवले आहेत पाहिजे असेल तसं. So you add that later the carrot and the potatoes. The most important is the beetroot should be more. Now I will start mixing the stuff what we have cut and I will show you. आता मी इथं मिक्स करायला चालू करतो. हे बघा इथं टेबलावर ठेवलं आहे. एक 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 मिक्स करायला चालू करतो. So first I will put the carrot. Apple. Potatoes, batate, and I will now gently mix it. You don't need to put pressure or something. हळू त्याला मिक्स करा आणि जास्त मिक्स करायची गरज नाही. So it will get red color from the beetroot to potato and the apple also. So you will come to know soon. Guess it's enough now. See how that look like, colorful. Can you see how that? By the way, it's a vegetarian dish and it's a cold dish. हे बघा ही व्हेजिटेरियन शाकाहारी डिश आहे आणि ही कोल्ड म्हणजे थंड सलाड डिश आहे. आणि त्यामुळे ते क्रिसमसच्या जेवणाच्या वेळेला तुम्ही ती ठेवता आणि ॲज अ सलाड म्हणून वापरता. असंही खाऊ शकता पाहिजे तेव्हा तुम्हाला. सो यू कॅन ईट जस्ट लाईक दॅट ऑल्सो. Now I will add the 1.5 this kind of cucumber and then I will add this red onion. मी आता ती काकडी आहे विनेगरमधली ती 1.5 आहे आणि कांदा आहे तो अर्धाच कांदा टाकलाय. You can add the onion later or before eating. You don't need to add everything before.
So you have to taste it and then add something is missing because you have to taste each ingredient and it's also together. So आपण जे ॲड करतोय ते बघा टेस्ट करून कसं कुठलं कमी वाटतंय तसं ॲड करत जा. सगळ्याची एक वेगळी टेस्ट आली पाहिजे आणि सगळी एकत्र पण आली पाहिजे. आता मी हे ॲड करतो इथे. So this is cucumber. As I said, marinated in 1.5 and half onion, red onion. And again you mix it gently. परत mix करा. And as I said, this is a cold dish, so if you have to store, then put it in the refrigerator. जसं मी सांगितलं ही थंड डिश आहे, सलाड आहे, त्यामुळे स्टोअर करायचं असेल तर तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा, बाहेर असं ठेवू नका. And you can see it's getting everybody together as a red color from the beetroot. कसा लाल कलर येतोय सगळ्या ह्याला. सफरचंद लाल झाली आहेत आणि गाजर लाल झाली. कॅरेट अँड ॲपल ऑल्सो. You can see in the plate there is this things now mixed one, and here is in the bowl. So now this has to rest for some time in the refrigerator. Put the plastic cover or like this plastic film. आता हे थोडा वेळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा म्हणजे ते मिक्स होईल आणि एकमेकात मिक्स झाल्यानंतर त्याचा टेस्ट वाढेल. पाहिजे असेल तर ते प्लास्टिकची फिल्म येते ती लावून ठेवा रेफ्रिजरेटरमध्ये थोडा वेळ. And then we will see how that tastes. As I said you before that keep the sauce of the or the juice of the beetroot, and now we have the sauce of the juice of the beetroot, and here I took some kerma. So I will show you how to mix it. आता मी तुम्हाला जसं मागे सांगितलं होतं की ते बीटरूटचा ज्यूस टाकू नका आणि मी आता दाखवतो कसं ते क्रीममध्ये तुम्ही मिक्स करून तसा कसा डेकोरेशनसाठी वापर करता. बाय द वे आता एव्हरीबडी नोज द ड्रॉइंग. सो इट्स काइंड ऑफ अ ड्रॉइंग. दिस इज अ व्हाईट कलर, दिस इज अ रेड कलर. व्हॉट डू यू थिंक? Of course everybody knows, because when you are small you make the painting on the wall. So tell me that what color it should come from white and the. मला सांगा की इथं या व्हाईट आणि लाल कलरमधनं काय मिक्स होऊन कुठला कलर येईल. कॅन यू टेल मी द विच कलर विल कम विथ द व्हाईट अँड द रेड? डू यू वॉन्ट टू सी? लेट्स ट्राय इट. I'll put some juice here, for example, little bit just to show you, and now I will has to stir it or like whisk it. हे बघा असं तुम्ही टाकून ज्यूस टाकून असं त्या क्रीममध्ये तुम्ही असं विस्प करा, मिक्स करा. तुमच्याकडे ते मिक्स विस्पर मशीन असेल ते पण यूज करा. यू कॅन यूज द मशीन टू विस्प and you see the what color came. So what is the color of this cream? Can you tell me? It's pink. आहे की नाही गुलाबी कलर. आणि हा गुलाबी कलर तुम्ही सॉस म्हणून त्या सलाडमध्ये वापरू शकता. सो यू कॅन यूज this cream, pink cream, to use on that rosoli to make as a decoration and as a sauce. If you like this today's video, then like it, subscribe it and share it. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आजची रेसिपी आवडली असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघू आता पुढच्या वेळेला आणखी काय नवीन येतंय का. तोपर्यंत बाय बाय. सी यू.